आपण पाहतोय ही ठाकरेंची दृश्य। राज ठाकरे बाहेर येत आहेत। जय जयवंती देशपांडेच्या घरी भाऊबीजेच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पोहोचले होते। त्यानंतर आता राज ठाकरे इथून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधूंची ही एकोप्याची भाऊबीज। राज ठाकरे आता बाहेर पडतायत आणि ते आता शिवतीर्थासाठी रवाना होत आहेत। जय जयवंती देशपांडेच्या घरी भाऊबीजेच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पोहोचले होते। त्यानंतर आता राज ठाकरे बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय। यावेळेला ठाकरे बंधूंची एकोप्याची भाऊबीज पाहायला मिळते। याआधी एकोप्याची दिवाळी देखील झाली। दीपोत्सवाला उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते। त्यानंतर आता भाऊबीज देखील दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या साजरी केलेली आहे। जय जयवंती देशपांडे यांच्या घरी दोन्ही बंधू पोहोचले होते। त्यानंतर आता राज ठाकरे इथून बाहेर पडतानाची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इथे पोहोचले होते। त्यानंतर आता राज ठाकरे बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतोय। भाऊबीजेच्या निमित्तानं देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। परत एकदा पाहूयात राज ठाकरे यांची ही बाहेर पडतानाची दृश्य आहेत। जय जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र दिसले। वेळोवेळी आता ठाकरे कुटुंबातलं मनोमिलन हे वाढतच चाललेलं आहे आणि कटुता जी आहे ती आता बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसतंय। दिवाळीनिमित्त देखील एकत्र आले होते। त्यानंतर आता आपण पाहतोय राज ठाकरे बाहेर येतात। या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रणाली, काय तिथले अपडेट्स? सगळ्यांची भाऊबीज आज याच ठिकाणी पार पडलेली आहे। उर्वशी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि त्याचबरोबर अमित ठाकरे या तिघांनाही आत्याच्या घरीच ओवाळलेलं आहे। आणि आता आपण पाहतो की राज ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे त्यांच्या घराच्या दिशेने निघालेले आहेत। उद्धव ठाकरे यांना सुद्धा जयवंती ठाकरे देशपांडे यांनी ओवाळलेलं आहे। थोड्या वेळातच ते सुद्धा बाहेर पडतील, परंतु आत्ताच्या घडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उर्वशी ठाकरे हे दोघे जण त्यांच्या घराच्या दिशेने त्यांनी प्रस्थान केलेलं आहे। आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे थोड्या वेळात बाहेर पडतील। अत्यंत कौटुंबिक वातावरणामध्ये आजचा हा संपूर्ण दिवस आणि हा सोहळा पार पडल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आणि त्यामुळं ठाकरे कुटुंबातली जी जवळीक आहे ती अधिक वाढलेली दिसून येते। कारण आता सण समारंभ सुद्धा एकत्रितरित्या साजरे केले जात असल्याचं आपण बघतो आहोत। बरेच वर्ष दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जे राजकीय दृष्ट्या आपण बघितलं तर फारकत झालेली होती। वेगवेगळे झाले होते। मनसे अध्यक्षांनी नवीन पक्ष स्थापन केला, मनसे नावाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा। आणि एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा सांभाळली, तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः नवीन पक्ष स्थापन करून त्याची धुरा सांभाळल्याचं आपल्याला बघायला मिळालं। या संपूर्ण कालावधीमध्ये, या गेल्या 18-20 वर्षांच्या कालावधीमध्ये जे कौटुंबिक दुरावा या दोन भावांमध्ये निर्माण झालेला होता तो आता मिटलेला आहे। आणि आता केवळ राजकीय गणित जुळतील न जुळतील हा नंतरचा मुद्दा, परंतु कौटुंबिक संबंध जे आहे ते दोघांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आणि अशा पद्धतीचे जेव्हा सण समारंभ येतात तर ते अजून घट्ट आणि अजून मजबूत होत जातात। कारण भाऊबीजेसारखा भारतासारख्या देशामध्ये जिथे दिवाळीच्या सणाला अत्यंत महत्वाचं आहे, भाऊबीज असेल, राखी असेल, या सणांना अत्यंत महत्व आहे। आणि त्यामुळं अशा सणांना जेव्हा एकत्रित येऊन आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे, तेजस ठाकरे एकत्रित येऊन जेव्हा हा सण साजरा करतात, जय जयवंती जे आहेत त्यांनी सुद्धा कित्येक वर्षानंतर आज उद्धव ठाकरे यांना ओवाळलं असेल, तर हे जे काही कौटुंबिक जवळीकता आहे नक्कीच ही महाराष्ट्रातले जे ठाकरे प्रेमी आहेत त्यांना आनंदित करणारी, उत्साह वाढवणारी आहे। केवळ दीपोत्सवात उद्घाटन करण्यापुरते यांचे आता कौटुंबिक संबंध राहिलेले नाही, तर भाऊबीजेला एकमेकांना ओवाळण्यापर्यंतचे आता हे ऋणानुबंध जे आहेत ते जुळलेले आहेत आणि मजबूत होत आहेत हे आपल्याला दिसत आहे। साहजिक आहे की येत्या काळामध्ये राजकीय पटलावर सुद्धा हे दोन पक्ष आपल्याला एकत्रित येताना दिसतीलच आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता नेमकं या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी काही कौटुंबिक जवळीकता निर्माण झालेली आहे त्याचे राजकीय पडसाद कसे उमटतात हे आपल्याला येणारा काळ सांगेल। परंतु दिवाळीचा सण सुरू असताना
कौटुंबिक दृष्ट्या इतकं हे ऋणानुबंध जे घट्ट होत चाललेलं आहे, त्यांनी नक्कीच महाराष्ट्रातले जे ठाकरे प्रेमी आहे, शिवसैनिक आहे, मनसैनिक आहे, त्यांना आनंद झाला असणार यात काही शंका नाही. जी, नक्कीच. धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. आपण पाहतोय भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले. कुठल्याही सणाचं औचित्य साधत आता वेळोवेळी आपण पाहतोय ठाकरे बंधू हे एकत्र दिसत आहेत. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबातली जी काही फळी होती ती आता दूर झालेली आहे, त्याचं अंतर दूर झालेलं आहे आणि आता हे दोन्ही बंधू कौटुंबिकरित्या तरी फार जवळ आल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये किंवा राजकीय पटलावर या कुटुंबाच्या एकोप्याचा काही फायदा होतो का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र भाऊबीजेचा सण आणि त्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा आज एकत्र दिसले आणि एकोप्याची भाऊबीज ठाकरे बंधूंनी इथे साजरी केलेली आहे. राज ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत. काही क्षणातच उद्धव ठाकरे देखील बाहेर येतील. ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे हे ज्यावेळेला जय जयवंती देशपांडे यांच्या घरातून बाहेर पडले त्यावेळची ही दृश्य आहेत. भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आलेले होते आणि पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं देखील आता ठाकरे बंधूंचा हा एकोपा किती फायद्याचा ठरतो हे त्या काळात स्पष्ट होईलच. मात्र मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये देखील या भेटीमुळे आनंदाचं आणि उत्साहाचं नक्कीच वातावरण असल्याचंही आता बोललं जात आहे. ठाकरे बंधूंची एकोप्याची भाऊबीज पाहायला मिळते. भाऊबीज निमित्त ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेत आणि त्याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय. ही दृश्य जे ठाकरे प्रेमी आहेत त्यांना सुखावणारी आहे. शिवसैनिक, शिवसेना युबीटीचे आणि मनसैनिक यांना सुखावणारी ही दृश्य आहेत. कारण या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर व्यक्त करत होते. नेते सुद्धा तशी इच्छा व्यक्त करत होते आणि अशातच आता यंदाच्या दिवाळीमध्ये हे ठाकरे बंधू एकत्र आपल्याला दिसून येत आहेत आणि भाऊबीज साजरी होतीये ठाकरे बंधूंची. तेव्हाची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. काल सुद्धा हे दोघेही एकत्र होते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय सांगाल, आज भाऊबीज आणि ठाकरे बंधू ही भाऊबीज साजरी करताना दिसत आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत. आता इनसाइड माहिती नेमकी काय आहे याविषयीची? आपण पाहतोय की उर्वशी ठाकरे यांचे फोटो आहेत आणि 4 भाऊ एकाच कोचवर बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि उर्वशी यांनी तेजस आणि आदित्य ठाकरे या दोघांनी ओवाळलेलं आहे. अमित ठाकरे यांना तर त्या आतापर्यंत ओवाळत आलेल्याच आहेत, परंतु पहिल्यांदाच कदाचित आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना ओवाळण्याची संधी सुद्धा त्यांना मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थी भाऊबीज गेल्या काही वर्षांमध्ये ही कौटुंबिक दुराव्याचा परिणाम हे त्यांच्या मुलांवरही होत असतात. त्यामुळे जरीही समवयस्क असले, जरीही जवळपासच्या वयाचे असले तरी आतापर्यंत या दोन ठाकरेंच्या ही जी नवी पिढी आहे या पिढीला आपण एकत्र फारसं बघितलेलं नाही. परंतु आजच्या फोटोमध्ये आपण आता पाहतो आहोत की उर्वशी ठाकरे यांनी आदित्य ठाकरे त्याचबरोबर तेजस ठाकरे यांना सुद्धा ओवाळलेलं आहे. आणि वरच्या फोटोमध्ये आपण पाहतो आहोत की जय जयवंती ठाकरे जे आहेत देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना ओवाळलेलं आहे. राज ठाकरे यांना तर त्या ओवाळत आलेल्याच आहेत, कारण राज ठाकरे यांची त्या सख्खी बहीण आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना मात्र गेल्या कित्येक वर्षात त्यांनी ओवाळलेलं नसेल. कदाचित लहानपणी ओवाळण्याची संधी त्यांना मिळाली असेल, तरुणपणातही कधीतरी त्यांनी ओवाळलेलं असेल. परंतु गेल्या काही वर्षात विशेषतः राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून आतापर्यंत या गेल्या 19-20 वर्षामध्ये ही संधी कदाचित त्यांना मिळाली नसेल किंवा हा दिवस कदाचित गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या तरी ऐकिवात नाही असं झाल्याचं. परंतु इतक्या वर्षानंतर जेव्हा 2 ठाकरे बंधू एकत्रित येत आहे, जय जयवंती ठाकरे यांनी आपण पाहतो आहोत की आज उद्धव ठाकरे यांना ओवाळलेलं आहे. आणि साहजिक आहे की जरी हे कौटुंबिक क्षण अत्यंत महत्वाचे मानले जातात, म्हणजे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे 2 राजकीय पक्ष एकत्रित येतील न येतील याच्या चर्चा सुरू असल्या तरीही आत्ताच्या घडीला कौटुंबिकरित्या हे जे 2 ठाकरे एकत्रित आलेले आहेत
त्याचं एक सुंदर दृश्य, त्याचे एक सुंदर फोटो जे आहेत ते आता अवघा महाराष्ट्र पाहतोय. साहजिक आहे की हे फोटो बघितल्यानंतर मनसैनिक, शिवसैनिक आणि त्याचबरोबर ठाकरेंवर प्रेम करणारी जी काही मंडळी आहे त्यांना हे फोटो बघून अत्यंत आनंद होत असेल. भाऊबीजेसारखा दिवाळीतला अत्यंत महत्वाचा सण आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांची बहीण जयजयवंती देशपांडे यांच्याबरोबर साजरा केलेला आहे. राजकीय सूत जुळतील न जुळतील, परंतु दोन ठाकरेंमधलं जे कौटुंबिक दुरावा होता तो आता संपुष्टात आलेला आहे आणि हे चित्र बघून नक्कीच महाराष्ट्र सुखावला असेल. साहजिक आहे की या क्षणाची वाट अनेक जण आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर चंदू मामा जे आहे त्या दोघांचेही मामा ते कित्येक वर्ष प्रयत्न करत होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित यावं. अखेर तो दिवस त्यांनी बघितला. याचा आनंद सुद्धा त्यांना नक्कीच होत असेल. असेच अनेक शिवसैनिक आहेत, मनसैनिक. बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात.